पुण्यामध्ये दोन राष्ट्रवादी एकत्र आल्यानंतर पहिली बैठक पार पडली आहे। जागा वाटपासंदर्भात या बैठकीत चर्चा झाल्याची माहिती आहे। महाविकास आघाडी म्हणून नाही तर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढण्याची तयारी सध्या जोरदार सुरू आहे। शरद पवार गटानं अजित पवारांच्या गटाकडे 40 ते 45 जागा मागितल्याची माहिती आहे। मात्र एवढ्या जागा न देता 30 जागा देण्याची तयारी अजित पवार गटानं दर्शवल्याचं समजतंय। स्थानिक नेत्यांची बैठक पार पडली आहे। मात्र या संदर्भातला अंतिम निर्णय सुप्रिया सुळे आणि अजित पवार घेणार आहेत। या बैठकीला शरद पवार गटाकडून अंकुश काकडे, वंदना चव्हाण, अश्विनी कदम तर अजित पवार गटाकडून सुभाष जगताप आणि काही स्थानिक नेते उपस्थित होते। रात्री 12च्या सुमारास ही बैठक पार पडल्याची माहिती कळते। शिवानी पांढरे आपली प्रतिनिधी आपल्या सोबत आहे। शिवानी, दोन्ही राष्ट्रवादीच्या बैठकांमध्ये नेमकं काय घडतंय आणि जागा वाटपाचं सूत्र कधी निश्चित होणार आहे? अजित पवारांनी 3 दिवस पुण्यात थांबून त्यांच्या उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या, चाचपणी केली, त्यांनी लिस्ट तयार केल्याची माहिती होती आणि त्याच्यानंतर काल सुप्रिया सुळे यांनी त्यांच्या कार्यालयाच्या बैठकीत किंवा त्यांच्या कार्यालयातल्या सगळ्या इच्छुक उमेदवारांची मुलाखती घेतल्या आणि त्यांनी या महापालिकेत पुढाकार घेतला। कारण प्रशांत जगताप यांनी काल राजीनामा दिला, ते नाराज होते। त्यानंतर सुप्रिया सुळे या महापालिकेच्या सगळ्या निवडणुकीत आहे त्या ऍक्टिव्ह झाल्याचं पाहायला मिळालं। दिवसभर त्या सगळ्या मुलाखती घेत होत्या, इच्छुक उमेदवारांच्या गोष्टी आहेत त्या समजून घेत होत्या आणि रात्री 12च्या सुमारास आहे शरद पवार गटाची आणि अजित पवार गटांच्या काही स्थानिक नेत्यांची आहे ती बैठक पार पडल्याची माहिती आहे। आणि या बैठकीत शरद पवार गटाकडनं 40 ते 45 जागा मागितल्याची माहिती आहे ती आता सध्या समोर येते आहे। आपण जर बघितलं तर 165 जागा आहेत, त्यात अजित पवारांनी 40 ते 45 जागा शरद पवारांना दिल्या। तर अजित पवार नेमक्या कोणकोणत्या जागेवर लढतील याबाबतचा सगळा विचार आहे तो अजित पवार गटाकडनं करण्यात येतोय। मात्र अजित पवारांनी 40 ते 45 जागा न देता 30 जागा आम्ही देऊ अशी माहिती या सगळ्यांना म्हणजे शरद पवार गटाला दिल्याची आता सध्या माहिती आहे। कारण आपण जर बघितलं तर राष्ट्रवादी आणि दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या चर्चा सुरू होत्या, त्याच्यानंतर त्यावर शिक्कामोर्तब झालं। महाविकास आघाडी म्हणून लढणार की दोन्ही राष्ट्रवादी म्हणून ते लढणार अशा सगळ्या चर्चा असताना आता दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येऊन तेच दोघं लढणार असल्याची तयारी आहे ते दोन्ही राष्ट्रवादीकडनं सुरू असल्याची दिसती आहे। मध्यंतरी काँग्रेस सोबत युती करण्याची तयारी दाखवण्यात आली होती, मात्र काँग्रेसमध्येही पुण्यात 2 गट पडल्याची तयारी होती। आमची विचारसरणी अजित पवार यांच्यासोबत जुळत नाही, त्यामुळे मोहन जोशी आणि त्यांनी हायकमांडला लेटर पाठवलं होतं आणि त्याच्यातून त्यांनी विरोध दर्शवला होता। तर काँग्रेसचे अरविंद शिंदे जे आहेत त्यांनी देखील साधारण आमची परवानगी आहे अजित पवारांना युतीत घेण्याचं असं सांगितलं। त्यामुळे काँग्रेसमध्ये 2 गट सुरू असताना मतमतांतर सुरू असताना अजित पवारांना महाविकास आघाडीत घेण्यासाठी इथे आता दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढायच्या तयारीत दिसून येत आहे। 30 ते 40 जागा सुप्रिया सुळेंनी अजित पवारांकडे मागितल्याची माहिती आहे। आता या सगळ्यावरचा निर्णय आहे तो अंतिम निर्णय आहे तो अजित पवार आणि सुप्रिया सुळे घेत आहेत। अपडेट घेत राहू। सध्या धन्यवाद या माहितीसाठी। आज सुप्रिया सुळे आणि काही वेळात एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।